परभणी हिंसाचार, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उलगडले सत्य। नमस्कार, मी अक्षरा, लोकशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। परभणी येथे उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिले। संविधानाची प्रत फाडणारा आरोपी मनोरुग्ण होता। सकल हिंदू समाजाच्या मोर्चात या प्रकरणाची पाळंमुळं दडलेली नाहीत। कुठेही हिंदू दलित दंगल झालेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला का याची त्यांना सस्पेंड करून चौकशी केली जाईल, असंही फडणवीसांनी सांगितलं। पोलिसांनी महिलेला केलेली मारहाण, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे कारण याविषयीही फडणवीसांनी सभागृहाला सविस्तर माहिती दिली। परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास दत्ताराव पवार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ठेवलेली संविधानाची प्रतिकात्मक प्रत फाडली। पुतळ्याच्या भागात तोडफोड केली। त्यानंतर तीव्र पडसाद उमटून आंदोलनांना सुरुवात झाली। पोलीस घटनास्थळी पोहोचले, जमाव वाढू लागला। जमावाने रस्त्यावरील वाहनांची काच फोडली, रस्ता रोको केला। तिथे काही नेते मंडळी होती, त्यातील काही जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून बोलावलं। त्यांनी जमावाशी चर्चा केली, बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला। चर्चा करून जमाव गेला। मात्र 60 ते 70 जण रेल्वे स्टेशनला गेले। तिथे नंदीग्राम एक्सप्रेस समोर त्यांनी रेल रोको केला। त्यांनाही पोलिसांनी समजावलं, तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आलं। काही संघटनांनी दुसऱ्या दिवशी परभणी शहर आणि जिल्हा बंद पुकारला। पोलिसांनी शांतता मीटिंगसाठी पाचारण केलं। 70 ते 80 कार्यकर्ते हजर झाले। जागा ठरल्या, कसा रस्ता रोको करायचा, कसे निवेदन द्यायचे याचे 19 फिक्स पॉइंट ठरले। 11 डिसेंबरला 7-8 ठिकाणी शांततेत चक्काजाम झाला। 7 प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना शांतपणे निवेदन दिले। मात्र काही ठिकाणी 300-400 आंदोलक जमा झाले। त्यांनी तोडफोड सुरू केली। व्यापाऱ्यांनी स्वतः बंद पाळला होता। कुठलीही दुकानं उघडी नव्हती। मात्र काहींनी बंद दुकानं फोडली, दिसेल ती गाडी जाळली। तोडफोड सुरू असताना पोलिसांनी 12 वाजता परभणीत नवीन कलम 163 भाग त्यानुसार जमावबंदी घोषित केली। उग्रता वाढत होती। पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, लाठीचार्ज केला, पांगवलं। काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून तोडफोड केली, खुर्च्या फेकल्या, फाईल फेकल्या। तरीही अधिकाऱ्यांनी संयमाने दुर्व्यवहार न करता परिस्थिती हाताळली, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले।